नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेल्या धोडप किल्ल्याला येण्यासाठी नाशिकहून मुंबई-आग्रा महामार्गावर 55 किलोमीटर अंतरावर वडाळी भोई गाव लागते. डाव्या हाताने वडाळी भोईतून भायळे मार्गे धोडंब्याला जाता येते. वडाळी भोईतून धोडंबे हे अंतर 8 किलोमीटर आहे. धोडंबे गावात असलेल्या प्राचीन वटेश्वर महादेव मंदिराला अवश्य भेट द्या. मूळतः हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर मुखमंडप, सभामंडप, गर्भगृह व अंतराळ याने अतिशय सुशोभित झाले आहे. मंदिराच्या बाहेर कोरलेल्या सुरसुंदरी यांच्या मूर्ती आपल्या मनाला मोहून टाकतात. नाशिक जिल्ह्यातील साल्हेर, मुल्हेर, गाळणा, हरिहर यांच्या बरोबरीने सर्वांग सुंदर असलेला अजून एक किल्ला म्हणजे धोडप किल्ला. प्राचीन काळापासून धुडप, धरब, धारब, धोडप या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्यावर बालेकिल्ला, माची, दरवाजे, तोर दरवाजे, तटबंदी, बुरुज, मंदिरे, पाण्याची टाकी, विहीर, मेट यासारख्या दुर्ग अवशेषांची लयलूट असून हा किल्ला पाहिल्यावर एक परिपूर्ण किल्ला पाहिल्याचे समाधान लाभते. कळवण भागात फिरताना चांदवड डोंगर रांगेतील धोडप किल्ला त्याच्या शिवलिंगाच्या आकाराचा माथा व डोंगरातील नैसर्गिक खाच यामुळे दुरूनही स्पष्टपणे दिसून येतो. धोडप किल्ला सातमाळ डोंगर रांगेतील एक सुंदर, प्राचीन आणि उत्तुंग दुर्ग आहे. आपण आता धोडप किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असलेल्या हट्टी या गावी पोचलेलो आहे. हट्टी गावातून पुढे आल्यानंतर आपल्याला वन खात्याचे निसर्ग पर्यटन केंद्र हे लागते. या निसर्ग पर्यटन केंद्रात अत्यंत माफक दरात आपली राहण्याची व खाण्याची सोय होते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण अनेक स्पोर्ट ॲक्टिव्हिटीही करू शकतो. हट्टी गावातून एक मळलेली पायवाट धरणाच्या काठाने गडावर गेलेली आहे. धोडप किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ही 4759 फूट आहे. तसेच धोडप किल्ल्याची चढणश्रेणी ही मध्यम स्वरूपाची आहे. धोडप किल्ला हा महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच किल्ला आहे. या वाटेने 20 मिनिटात आपण गडाच्या पायथ्याशी पत्र्याच्या निवाऱ्यात असलेल्या हनुमान मूर्ती जवळ येऊन पोहोचतो. खाजगी वाहन सोबत असल्यास आपल्याला गाडीने या मूर्तीपर्यंत येता येते. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत माळोदे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यापैकी नंबर 2चा किल्ला असलेल्या धोडप किल्ल्यावरती. तर चला आज धोडप किल्ल्याची सफर सुरू करू. हनुमंतरायाला वंदन करून यापुढील आपली गडफेरी सुरू करावी. जंगलातून जाणारी अरुंद वाट, सभोवतालचे दिसणारे सुंदर दृश्य आपल्याला थकवा अजिबात जाणवू देत नाही. इथून आपणास सभोवतालचे सुंदर नैसर्गिक दृश्य पाहावयास मिळते. महाराष्ट्रातील धोडप किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेत दिमाखाने उभा असलेला एक भव्य ऐतिहासिक स्मारक आहे.
धोडप किल्ला हा महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी, साहसी आणि निसर्गप्रेमींसाठी एक आकर्षक ठिकाण आहे. आपला समृद्ध वारसा, मनमोहक दृश्य आणि रांगडे सौंदर्य यामुळे हा किल्ला एक अनोखा आणि अविस्मरणीय अनुभव देतो. तासाभराच्या चढाईनंतर आपण गडाच्या माचीखालील तटबंदीजवळ येऊन पोहोचतो. येथून तुटलेल्या तटबंदीतून आपण गडाच्या माचीवर प्रवेश करतो. या भागाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. येथून सभोवतालचा सुंदर प्रदेश पाहावयास मिळतो. माचीचा विस्तार प्रचंड व 3 भागात पसरलेला असून या 3 भागात प्रवेश करण्यासाठी 3 स्वतंत्र दरवाजे आहेत. फायनली मित्रांनो, आता आपण गडाच्या माचीवरती पोहोचलो आहे. मागं दिसतो आहे तो आहे धोडप किल्ला. इथं आहे मारुती रायाची मूर्ती आणि मागं दिसतो आहे तो आहे विखारा किल्ला. माचीवर प्रवेश केल्यावर समोरच नक्षीदार घुमटीमध्ये असलेली मारुती रायाची मूर्ती नजरेस पडते. माचीपर्यंत येण्यासाठी फारसे श्रम पडत नाही. घुमटीच्या मागील बाजूस काही घडीव दगडात बांधलेल्या समाधी तसेच कबरी आहेत. समाधीपासून पुढे आल्यानंतर आपणास एक मंदिर पाहावयास मिळते. या बाजूस अनेक वास्तूचे अवशेष विखुरलेले आहेत. काळाच्या ओघात याची देखील पडझड झालेली आहे. पुढे एक प्रशस्त तलाव आपल्या नजरेस पडतो. तलावापासून पुढे आल्यानंतर या भागातील तटबंदी आजही बऱ्याचपैकी शिल्लक असल्याचे दिसून येते. तटबंदीत घडीव दगडात बांधलेला एक प्रशस्त असा सुस्थितीतील बुरुज पाहावयास मिळतो. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असून फांजीमध्ये तोफांचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. बुरुजाच्या पुढील भागात कळवण दरवाजाच्या दिशेने बांधत नेलेली तटबंदी आजही बऱ्याचपैकी शिल्लक आहे. या तटबंदीमध्ये माचीवर प्रवेश करण्यासाठी गडाचा महादरवाजा असून हा दरवाजा आपल्याला मराठवाड्यातील भुईकोट किल्ल्याच्या दरवाजाची आठवण करून देतो. दरवाजातून थेट प्रवेश करता येऊ नये यासाठी समोरील बाजूस तटबंदी बांधून आत येण्यासाठी मार्ग वळणदार व चिंचोळा केलेला आहे. दरवाजा चांगलाच प्रशस्त असून दरवाजाच्या आतील भागात उंच चौथऱ्यावर दोन्ही बाजूस ओवऱ्या बांधलेल्या आहेत. दरवाजाच्या इमारतीचे छत 6 घुमटावर तोललेले आहे. या दरवाजातून बाहेर पडणारी वाट विखारा सुळक्याच्या पायथ्याशी व तेथून कांचनबारीच्या दिशेने जाते. दरवाजा पाहून माचीवर परत आल्यावर आपल्याला माचीच्या अंतर्गत भागात 2 बलदंड बुरुजांच्या मध्ये बांधलेला किल्ल्याचा उत्तराभिमुख दरवाजा दिसतो. या दरवाजापासून आपण सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपली पुढील गडफेरी सुरू करू. बांधीव वाटेने पुढे आल्यावर झऱ्याचे पाणी साठवण्यासाठी बांधलेली 2 लहान टाकी पाहावयास मिळते. पुढे आपणास मारुती रायाचे दर्शन होते. साधारण 15 मिनिटे चालत आल्यावर आपण कळवण दरवाजात पोहोचतो. दरवाजा आजही सुस्थितीत असून दरवाजाच्या आत तटबंदीला लागून मोठ्या प्रमाणात असलेले वास्तू अवशेष पाहता येथे बऱ्याचपैकी वस्ती असल्याचे जाणवते. माचीच्या आतील दरवाजापासून या दरवाजापर्यंत येण्यासाठी 40 मिनिटे लागतात. कळवण दरवाजा पाहून पुन्हा माचीवरील मुख्य दरवाजेपाशी यावे.
या दरवाजाच्या कमानीखाली उजवीकडे देवनागरी भाषेतील शिलालेख कोरलेला आहे. हे संपूर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. या दरवाजाने आत आल्यावर वाटेच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात वास्तू अवशेष पाहावयास मिळतात. पुढे पत्र्याच्या निवाऱ्यात 3 दगडांची घुमटी उभारून त्यात झीज झालेली मूर्ती ठेवलेली आहे. वाटेच्या डावीकडे तटामध्ये पायऱ्यांची विहीर लागते. पुढे गोल घुमट असलेले मारुती मंदिर आहे. मंदिरात मारुतीरायाची मूर्ती व नंदी आहे. मंदिराच्या दर्शनी भागातील कोनाड्यात एक लहानसे गणेश मूर्ती आहे. शेजारी पायऱ्या असलेले लहानसे बांधीव टाके आहे. पुढे डाव्या बाजूस सोनारवाडी नावाची 8 ते 10 घरांची गवळी वस्ती असून सध्या येथे कोणीही मुक्कामास नाही. गडाच्या पायथ्याशी असलेले गुराखी पावसाळ्यात 3-4 महिने गुरे घेऊन या वस्तीत मुक्कामास असतात. येथून पुढे आल्यावर वाटेला 2 फाटे फुटतात. पुढे आपणास एक माहिती फलक पाहावयास मिळतो. पुढे वाटेच्या डावीकडे आपणास 2 मजली विहीर पाहावयास मिळते. या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही, पण जिना उतरून घुमटाकार छत व मोठ्या खिडक्या व कमानी पाहण्यासारख्या आहे. बालेकिल्ल्याच्या वाटेवर सुरुवातीला काही कोरीव दगड पडलेले दिसतात. बालेकिल्ल्याची वाट म्हणजे उभा चढ होय. येथून सभोवतालचा सुंदर नैसर्गिक प्रदेश पाहावयास मिळतो. या वाटेवर काही ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, तर काही ठिकाणी हा मार्गच कातळात कोरलेला आहे. या वाटेने साधारणतः 1 तास चढल्यावर आपण गडाच्या कातळकड्यापाशी येऊन पोहोचतो. फायनली मित्रांनो, आता आपण पोचलो आहे वन विभागाने बसवलेल्या लोखंडी शिडी मार्गापाशी. हा आहे लोखंडी शिडी मार्ग, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी चढण्यासाठी कातळात कोरलेला पायरी मार्ग असून आता वन खात्याने त्यावर लोखंडी शिडी लावलेली आहे. शेजारी कातळात कोरलेला जुना मार्ग आपण पाहू शकतो.
येथून वर चढून कातळ डाव्या बाजूला व दरी उजवीकडे ठेवत आपण शिडीच्या वरील बाजूस असलेल्या गडाच्या दुसऱ्या दरवाजात पोहोचतो. त्यावरील वाटेवर देखील वन खात्याने लोखंडी कठडे लावलेले आहेत. गडाचा हा दरवाजा दर्शनी 2 बुरुजांच्या मागे असून 2 बुरुजांच्या आत बांधलेला असून हे तटबंदी थेट बालेकिल्ल्याच्या कातळाला भिडून त्यात 3रा बुरुज बांधलेला आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या असून दरवाजाची कमान मात्र पूर्णपणे नष्ट झालेली आहे. दरवाजाची तटबंदी बालेकिल्ल्याच्या कातळात जेथे भिडले आहे तेथे बुरुजाजवळ पाण्याचे टाके आहे. या टाक्याच्या शेजारी गणपतीचे व भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. या भागातील दरी काठावर असलेली तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत असून त्यावरील चर्या सुस्थितीत आहे. दरवाजाच्या आतील भागात बऱ्याचपैकी सपाटी असून हा संपूर्ण भाग तटबंदीने बंदिस्त केलेला आहे. येथून गडमाथ्याकडे पाहिले असता तळातील कातळ कोरून त्याच्यावरील भागात एका सरळ रेषेत घडीव दगडात बांधलेली बालेकिल्ल्याची तटबंदी व त्यातील बुरुज दिसून येतात. पुढे आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करणाऱ्या सर्पाकृती आकाराच्या कातळ कोरीव मार्गावर पोहोचतो. या कातळ कोरीव मार्गाच्या दुसऱ्या वळणावर कातळात कोरलेली 2 पर्शियन शिलालेख आहे. पुढे दरवाजाच्या पुढील भागात कातळात कोरलेले पाण्याचे टाके पाहावयास मिळते. बालेकिल्ल्याचा दरवाजा पूर्णपणे कातळात कोरलेला असून दरवाजाच्या आतील भाग म्हणजे 15 फूट लांबीचा भुयारी मार्ग आहे. भुयारात प्रवेश करणारा दरवाजा उत्तराभिमुख असून बाहेर पडणारा दरवाजा पूर्वाभिमुख आहे. येथून कातळात कोरलेल्या काही पायऱ्या चढून वर आल्यावर आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. सुरुवातीस काही वाड्यांचे अवशेष आपणास पाहावयास मिळतात. बालेकिल्ल्याच्या सुरुवातीस उजवीकडे पाण्याने भरलेले टाके लागते. शेजारीच पडझड झालेली एक सुंदर वास्तू असून ही वास्तू नेमकी काय असावी याचा बोध होत नाही. या वास्तूचे एक दालन आजही सुस्थितीत आहे. पुढे डाव्या हाताला एक पाण्याचे टाके लागते. शेजारी वाड्याचे अवशेष पाहावयास मिळतात. सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जमिनीतून बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हा रसाचे थर थंड होताना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना आकार तयार होतात. त्यापैकी एक रचना डाईक म्हणजे लाव्हा रसाच्या विशिष्ट प्रकारे साठवल्यामुळे व थंड होण्यामुळे बेसाल्ट खडकाची तयार झालेली भिंत. ही रचना आपल्याला धोडप किल्ल्यावर पाहावयास मिळते. धोडप गडाचा बाले किल्ल्यावरील एका बाजूला पिंडीसारखा कातळाचा आकार तयार झालेला आहे. त्यालाच लागून तयार झालेल्या डाईकच्या मध्ये मोठी वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक खाच तयार झालेली आहे. अशी वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या परिसरात फिरताना हा किल्ला आपले लक्ष सहज वेधून घेतो.
सुळक्याच्या पायथ्याशी आल्यावर सुळक्याच्या पोटात वेगवेगळ्या स्तरात कोरलेल्या 8 ते 10 गुहा नजरेस पडतात. यातील काही गुहा अर्धवट कोरलेल्या असून काही गुहांमध्ये पाण्याचे टाके आहेत. या गुहेमधील आपण फक्त मुख्य गुहेतच राहू शकतो. यातील एका गुहेत देवीचे लहानसे मंदिर उभारलेले आहे. गुहेच्या शेजारीच पाण्याने भरलेले खांबटाके असून यातील पाणी थंडगार व पिण्यायोग्य आहे. या टाक्या शेजारी दूरवर पसरलेली नैसर्गिक गुहा असून या गुहेचे दुसरे तोंड सुळक्याच्या मागील बाजूस आहे. गुहापासून पुढची वाटी ही आपल्याला ज्वालामुखी उद्रेकामुळे तयार झालेल्या डाईक या प्रकारच्या 400 फूट लांब असणाऱ्या भिंतीला पडलेल्या खाचीकडे नेते. बालेकिल्ल्यावरील सुळक्याला पूर्णपणे फेरी मारता येते, पण सुळक्यावर जाण्यासाठी मात्र प्रस्थापरोहण साहित्य व अनुभव असणे गरजेचे आहे. आता आपण डोंगर सोंडेच्या नैसर्गिक खाचेपर्यंत पोहोचलो आहे. शेवटच्या टोकाला ध्वजकाठी आपणास पाहावयास मिळते. या टोकावर गोलाकार बुरुज असल्याच्या खुणा आपणास पाहावयास मिळतात. 60 ते 70 फूट खोल असलेल्या या खाचेमुळे पुढील डोंगर सोंड किल्ल्यापासून वेगळी झाली आहे. फायनली मित्रांनो, धोडप किल्ल्याची सफर आपली पूर्ण झाली आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.